हॅलो हॅलो शाहीर शुभम माटल यांचा दुसऱ्या बारीचा शाहीर इमानाचा मुद्रा करून आम्ही आमच्या दुसऱ्या बारीला सुरुवात करत आहोत. वेळ झालेला आहे 10:42, परंतु वेळेअभावी वेळ कमी आहे तरीही बुवांना काय उत्तर द्यायचे ती उत्तर आज जाऊन मी देऊनच जाणार आहे. बुवा कोणाचं उसनं ठेवायचं नाही. काय जरी कोण बसा खाली बसा 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 उसनं ठेवायचं नाही. नवीन आहे पण फेडून जाणार सगळं. बक्षीस बुवा आणलंय. बुवा म्हणतात 2 वर्ष माबळे गावात गायकी केली आणि जेवढा गावात मान नाही तेवढा माबळे गावात मान आहे. म्हणजे बुवांना गावात मान नाही. स्वतः म्हणाले ना गावात जेवढा मान नाही तेवढा माबळे गावात मान आहे. म्हणजे बुवांना गावात मान नाही. आणि बुवा मला काय माबळे गावात मान आहे ना तो फक्त तुम्ही जाऊन बघा. माबळे गावात जाऊन बघा की शुभम माटेला काय मान आहे. आणि गायकीला काहीतरी 5,000 रुपये बक्षीस आले म्हणतात आवाजासाठी. आणि बुवा हे आले चिचोका आले मला. ओ चिचोका आलं काय मला. आणि हे लोक जमलेत ना जवळजवळ 90% हॉल फुल आहे. आणि त्यामाग थोडासा तरी शुभम माटेलचा काय तरी रोल आहे. आणि शुभम माटेलचे लोक बघायला आलेत म्हणजे काय बघायला आले तर शुभम माटेलचा आवाज बघायला आलेत लोक. आणि बुवा म्हणतात मी चाटत नाही कोणाची. अरे तू चाटत नाही मी कुठे म्हणतो तू चाटतोस कोणाची. मी काय बोललो काय चाटतो बुवा कोणाची. नाही ना अरे बोललो काय. अरे बुवा म्हणतो चाटत नाही मी कोणाची. अरे मी कुठे म्हणालो चाटत नाही. अजून बुवा म्हणाल वडिलांनी काहीतरी 47 वर्ष आणि बुवानी सेपरेट 3 वर्ष कार्यक्रम असे 50 वर्ष कार्यक्रम करतायत बुवा. नाही मी म्हणालो ना बुवांना भरपूर दांडगा अनुभव आहे. बुवा चांगलेच कार्यक्रम करणार. अरे नवीन आहे बुवा कसा का होईना थोडस विसरून आठवून करतोय कार्यक्रम. पण कार्यक्रम चांगला करतोय ना. मग काय दादा चांगला करतोय ना. अरे मग अरे आवाज येऊ दे रे आवाज येऊ दे. बुवा पण गारटलाय जाम. काय बुवाने केला नाही ना मला काय समज. मी बसलो इथं पण समजत ना काय त्याचा घडशी गेला काय आवाजच त्यांचा काय घोंग 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 बेडकासारखा ढराव पाऊस बाहेर पडतोय बाहेर ढराव बुवांचा आवाज. बक्षीस बघा आले बुवा बक्षीस आलंय ना मला पण. SRJ फोटोग्राफी यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक. रवींद्र कलमटे 201 रुपयाचे पारितोषिक. बुवा सगळं आवाजासाठी आलेलं आहे. पण काय सांगायचं सारखं आवाजासाठी आलं. सगळ्यांना माझे शुभम माटेलचा आवाज काय आहे. जिथं लोक आलेत ना बघायला सगळ्यांना माझे शुभम माटेलचा आवाज काय आहे ते. बुवा म्हणतात त्यांचे वडील खूप म्हणजे जरी ते तुरेवाले असले ना तरी त्यांचं नाव कैलासवासी दत्ताजी घराटे माऊली यांचं नाव प्रत्येक शक्तीवालाही घेतो. त्यांनी ते कमावलंय बुवा खूप कमावलंय. आणि तुम्ही बुवा काय कमावलं ना ते मलाही माहिती काय कमावलं ते. बुवांना पहिला टोका घ्या. सूर नाही ताले याला कशात मेळा
गुरुच तुझ्या नाव. काय बुवा, दत्ता बुवानी काय नाव केलंय. शक्तीवाला मी असून सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतो. मग बुवा घालवलं घालवलं त्या गुरुचा देवा. हॉल शाहीर सुशांतजी गराडे यांनी उत्तम असा कार्यक्रम केलेला आहे. मूळ कलगीतुरा म्हटलं की मूळ गाभा असतो तो प्रश्नोत्तरी. बुवानी सांगितलं की आम्ही अनेक उत्तरं दिली परंतु काही मान्य नाही केली. बुवांच्या या प्रश्नाला आम्ही देखील अनेक उत्तरं दिली परंतु बुवानी काही ती अंगाशी लावून घेतली नाही म्हणायची. आजही प्रयत्न करणार आहे बुवा. बुवांचा प्रश्न असा आहे, श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष लागली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट कोणते. बुवानी प्रश्न टीप काय दिले बघा. ज्या ग्रंथ आधारे दिला आहे त्या ग्रंथ आधारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. बुवा बाजूच सोडवत नाही तुम्ही. विषयाची बाजू सोडवली पाहिजे. कुठला तरी त्याचं प्रमाण दिलं पाहिजे की बाबा हे सोडून सांगा. कुठला तरी अध्याय दिला पाहिजे, ओवी दिली पाहिजे, पान नंबर दिला पाहिजे. तुम्ही सांगताय ज्या ग्रंथ आधारे. आता तुम्ही कुठल्या ग्रंथातून काढलाय माहित नाही. बाकीचे सगळे काढतो किंवा आम्ही जे काढतो ते बिना ग्रंथातलं नाही किंवा चोपडीत लिहिलेलं नाही बुवा. त्यामुळं काहीतरी त्याची बाजू सोडवली पाहिजे आणि म्हणून मी आज ही ज्या ग्रंथातलं उत्तर देतोय वा कान लावून ऐकून घ्यायचंय. प्रियव्रत राजाची कथा आहे. 7 वेळा प्रदक्षिणा घातली आहे. 11,000 अर्बुत वर्ष लागली. 7 वेळा थांबला. त्याचे कारण त्याचा रथ चालत असताना 7 समुद्राची निर्मिती झाली. त्या समुद्रामध्ये चाक अडखळली त्यामुळे त्यांना 7 ठिकाणी थांबावं लागलं कारण त्याला पृथ्वीचा सम्राट बनायचं होतं. बुवानी काय काय वेळा विचारले बघा. पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली तर प्रियव्रत राजाची कथा आहे. प्रियव्रत राजाने केली आहे. किती वेळा केली तर 7 वेळा केली. किती वर्ष लागली तर 11,000 अर्बुत वर्ष लागलेली आहे बुवा. किती ठिकाणी थांबले तर 7 ठिकाणी थांबले. आणि करण्याचं उद्दिष्ट काय तर कारण त्याला या पृथ्वीचा सम्राट बनायचा होता बुवा. आज तरी मान्य करून घ्याल. खरंच तुरेवाडी शाहीर मंडळी आम्ही आदराने सांगतो की बाबू रंगेले घराणं म्हटलं ना की अगदी अभिमानाने त्यांना जर उत्तर असेल ना तर ते मान्य करतात. बुवा तुम्ही कुठली बाजू सोडवलेली नाही आहे. त्यामुळे मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील ग्रंथ आधारे आहे. या ग्रंथाला खोटं समजू नका. देवी भागवत मधलं उत्तर आहे बुवा. त्यामुळं सगळ्यांना सर्वश्रुत आहे हे मान्य कराल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. बुवांची गवळण होती. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे बुवांना. तेवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि बुवा मला प्रश्न विचारतायत. बुवा शक्तितुराचा भेद आहे. पार्वती शंकराला प्रश्न विचारते. राधा कृष्णाला प्रश्न विचारते. बुवा मला प्रश्न विचारतात गवळणी. अरे बापरे. बुवा तुमच्या गवळणीला कटिंग कशी देतोय. नाही सवाल करायचा हरी तुम्ही तर शिकून घेना तरी. बुवा मला सवाल करत होते ना. नाही सवाल करायचा हरी तुम्ही तर शिकून घेना तरी.
मी गोष्ट खरी, अरे नको रुसू तू माझ्यावरी, आज सांगते मी गोष्ट खरी, नको रुसू तू माझ्यावरी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. अरे आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी सांगतो मी गोष्ट खरी, नको रुसू तू माझ्यावरी. आधी शिकून ये जा घरी, मग तू माझ्याशी कर मस्करी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. आधी शिकून ये जा घरी, मग कर माझ्याशी तू मस्करी. बुवा इसको कहते हैं कटिंग. समजलं काय? मी बुवांना सांगितलं माझ्या गवळीची कटिंग द्या. मी स्वतः सांगतो बुवा कटिंग द्या, कटिंग द्या. त्याची कटिंग नाही, वाटरने फाटल बुवांना माहिती. पण माझं अण्णा मग तसं मला माहिती होता बुवा हाच बोलणार, मला माहिती होतं. आणि बुवा मी तिथं बसून ऐकतोय बुवा काय बोलतोय. बुवा तुम्ही एवढं माईक जवळ घेतलं ना काय ऐकायच येत नव्हतं, नुसतं भाव 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 भाव. मी म्हणे बेडकं का आतमध्ये आली, बेडकांसारखा सेम बुवा आवाज येत होता. या बेडकाचं करायचं काय, अगं बाय 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 बाय. या बेडकाचं करायचं काय, अरे ओरडण यात जरा बी थांबायचं नाही. ओ सुशांत बुवा, अरे शाहीर नवा आहे पण मार्केटमध्ये शुभम माटांची हवा आहे बुवा. अरे या बेडकाचं करायचं काय, अगं बाय 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 बाय. बेडकाचं करायचं काय, ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. कोणी जुमाने याचा बोला, एकी मजवर चिकन होला. सुशांत बुवा, शुभम बुवाला बोलून गेले काय टाकायचे आहे का, हे आहे का, ठेव आहे का. अरे शुभम बुवाची काय हवा आहे ती बघितली ना तुम्ही इथे? आणि मग तुम्हाला कोण विचारत नाही, कोण ते विचारत नाही. आणि उगाच आपण माझ्या नावावर तुम्ही चिखल उडवताय. कोणी जुमाने याचा बोला, एकी मजवर चिखल होला. एकी मजवर चिखल होला. एकी मजवर चिखल होला. बोला नयनाचा काय, बाय 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 बाय. अरे बोला नयनाचा काय, ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं नाही. ओरडण यातही थांबायचं प्रियंका अनिल बावडेकर नाणीच यांच्याकडून 301 रुपयाचे पारितोषिक. वृषाली विनोद शिगवण नाणीच, वृषाली विनोद शिगवण नाणीच 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. बुवा बक्षीस खिशात आहे पण तुमच्या काढायच्या नादात बक्षीस पण राहिलंय बुवा. पैसे येतात आहे पण बुवांचं टाइम. अनिल बुवा बरोबर बोलून गेले 5 मिनिटं राहिले, 5 मिनिटं राहिले. काय बुवा करायचं.
शुभम माटल बुवांचे चाहते आम्ही कलगीवाले. बुवा ऐका ऐका, शुभम माटल बुवांचे चाहते आम्ही कलगीवाले. आकाश गुरुले, लक्ष्मण बोर्टे, प्राची बकवे, मुक्काम पोस्ट होडकाल, वरचीवाडी, साई मंदिर 251 रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मोरेश्वर खापरे 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अमित कोकणकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मित्रांनो, सध्या ह्या आपल्या मुंबई नगरीमध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात मध्ये म्हणा खूप काही वाईट प्रसंग घडत आहेत. नीटचा पेपर सुद्धा फुटलेला आहे. त्यानंतर नीटच्या पेपर फुटीनंतर टीएटीचा पेपर फुटला आहे, आमदार फुटले. त्याचप्रमाणे वसई चर्चगेटच्या लोकलमध्ये सुद्धा परवा मागे खून झालेला आहे. हा दिवसाढवळ्या खून झालेला आहे. परंतु ज्यावेळी माझं राज ह्या भूमीवर होतं त्यावेळी असं काय नव्हतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाहता मला आठवण येते, त्या म्हणजे माझ्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. म्हणून काय म्हणतोय बघा, आठवण येते पुन्हा पुन्हा ही, अहो आठवण येते पुन्हा पुन्हा ही, होता अन्याय हा भूवरती. होता अन्याय हा भूवरती. हे शिवराया धर्मरक्षणा पुन्हा जन्माला या धरती. हे शिवराया धर्मरक्षणा पुन्हा जन्माला या धरती. तिच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेळ संपलेला आहे. बुवांचं एक इच्छा होती, फरमाईश होती की त्यांच्या अभियानित करा मंचावरून. अभियानिल हा कला मंच गाजतोय कोकणभर. अभियानिल हा कला मंच गाजतोय कोकणभर. त्यांचा नाद नाही करायचा, किती बी आले गेले किती 100.
दादा खरंच फरमाईश घ्यायची इच्छा होती. बुवा बघा किती फरमाईश आल्या, वेळ नाही. त्यामुळं मी माझी दुसरी बारी संपवतो. जय जय महाराष्ट्र.